Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख हे येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कोणतंही काम करत असाल ते त्या काम करत असताना कोणतंही काम ज्या फील्डमध्ये तुम्ही असाल, चेहऱ्यावरती स्माइल ठेवून करा. त्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. कारण प्रसन्न मनाने कोणतंही काम केलं तर ते सक्सेसफुल नक्की होतं. हा झाला जीवनाचा एक मंत्र मी तुम्हाला दिला. मित्रांनो, आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया, कारण वेळेची काहीतरी सीमा असते. आपण समाजशील प्राणी आहोत मित्रांनो. समाजामध्ये वावरत असताना काही गोष्टी आपल्या नजरेस येतात, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी. पण काही गोष्टी अशा येतात नजरेस की मनाला चटका लागतो, मन सुन्न होतं आणि विचार करायला भाग पडतो की असं का झालं असेल, याची कारणे काय. त्या स्वरूपाची एक गोष्ट मी तुमच्या समोर उजागर करणार आहे. समाजात जे सत्य घडतं तेच मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. मित्रांनो, एक छोटासा गाव आहे. गाव म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर आपलंच गाव उभं करा, कारण गोष्ट समजायला सोपी जाते, बाकी काही नाही. गाव म्हटला म्हणजे त्यामध्ये आपलं लहानपण, तरुणपण, सर्व गोष्टी होतात. कॉलेज, शिक्षण, रडणं, बागडणं, खेळणं, उठणं, बसणं, या सर्व गोष्टी त्यात गावात आल्या. मित्रांनो, आपल्या कथेमध्ये दोन मित्र आहेत. एक आहे राम आणि एक आहे श्याम. मित्रांनो, अंगणवाडीचे मित्र आहेत. एकमेकांना दुःखाच्या वेळी धावून जाणारे मित्र आहेत. राम आणि श्याम. मित्रांनो, आपण आपल्या एका पात्राची किंवा एका कॅरेक्टरची ओळख करूया. राम अत्यंत गरीब आहे मित्रांनो. घरची परिस्थिती आहे ती शेतकरी कुटुंब असल्यामुळे हातावर पोट घेऊन जगणार आहे. कष्ट करा, भाकरी खा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती किती वाईट आहे हे सर्वांना माहित आहे. जगाचा पोशिंदा म्हटला गेला असला तरी शेतकऱ्याला मोलभाव योग्य वेळेत मिळत नाही आणि खूप हाल आहेत. असो, कडे वळूया. मित्रांनो, हा झाला रामचा इंट्रो. आता श्यामचा. श्याम पण त्याच स्वरूपाची त्याची फॅमिली आहे, गरीब फॅमिली आहे. पण मित्र हे जीवाभावाचे आहेत. एकमेकांच्या दुःखासुखात उठणारे बसणारे आहेत, धावून जाणारे आहेत. तरुणपणात पदार्पण केल्यानंतर दुःख, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, या गोष्टींची चाहूल आपल्याला लागते आणि दुनियादारीची ओळख होते. त्यामध्ये टेन्शन येतं आणि एक मुलगा व्यसनाच्या आहारी कसा जातो आपण आपल्या या कथेतून बघणार आहोत. समाजात कुठेतरी या गोष्टी घडत आहेत, तेच मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करतो. मित्रांनो, राम आणि श्याम यांचा इंट्रो आपण बघितला. घरची परिस्थिती आपण बघितली. हातावर पोट घेऊन जगणारं यांचं कुटुंब आहे. दोघांचं गरीब कुटुंब आहे, साधारण कुटुंब आहे, कष्टकरी कुटुंब आहे. त्यासोबतच मित्रांनो, दोघं खूप मेहनत करतात आपल्या भविष्यासाठी आणि प्रत्येक मुलगा आपल्या भविष्याचा विचार करत असतो, आपल्या घरचा विचार करत असतो, आपल्या फॅमिलीचा विचार करत असतो. त्याचप्रमाणे राम आणि श्याम आपल्या परिवाराचा. पण काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. त्यातला जो श्याम असतो तो शिक्षण घेत असतो, राम पण शिक्षण घेत असतो. पण रामची परिस्थिती किंवा त्याची बुद्धिमत्ता त्या स्वरूपाची नसते. कारण कोणी असतं की त्याला शिक्षणामध्ये रस असतो पण त्याची बुद्धिमत्ता ही त्या लेवलची नसते की त्याला लवकर कॅच होईल, एखादा शब्द वाचला तर त्याच्या लक्षात राहील. कोणाचं असतं असं, ती निसर्गाची देण आहे. त्या स्वरूपाचं मित्रांनो, श्याम हा असतो ना, हा हुशार असतो रामपेक्षा. यामध्ये परिस्थितीचं काही घेणं देणं नसतं मित्रांनो. आपली बुद्धिमत्ता चांगली असेल, आपल्याला काही गोष्टी समजत असतील तर आपल्याला या दुनियामध्ये कोणी हरवू शकत नाही.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण हवं ते मिळवू शकतो आणि जे आपल्या नशिबात नाही ते पण मिळवू शकतो. तशीच गोष्ट श्याम सोबत होते. श्याम बुद्धिमत्तेने हुशार असतो. श्याम शिक्षण घेत असताना मेहनत करत असतो. त्या ऑपोजिट राम हा बुद्धिमत्तेत थोडा कमजोर असतो, किंवा बोलता येईल की तो तेवढं लक्ष देत नाही शिक्षणाकडे आणि त्याचे गंभीर स्वरूप नंतर त्याला भोगावे लागतात. आपण बघूया. श्याम चांगलं शिक्षण घेऊन मुंबई सारख्या मोठ्या सिटीत सेटल होतो आणि राम हा गावीच राहतो. घरी बसल्यामुळे कष्ट करा आणि भाकरी खा या तत्वावर राम चालायला सुरुवात करतो. पण महागाईच्या हिशोबाने मित्रांनो आता तुम्ही बघतायत की किती काम केलं, किती मेहनत केली, किती पैसा आला तो पुरत नाही आणि जो कष्ट करतो त्याच्याकडे तर 1 रुपया शिल्लक राहत नाही. हे समाजाचं एक सत्य मी तुम्हाला सांगितलं आणि हे सर्वांना माहित आहे. त्या स्वरूपात राम मेहनत करत असतो, घरच्यांना सांभाळत असतो, आई बाबा वगैरे जे काय असतील त्यांना. पण हे असं करत असताना कितीही केलं तरी काही शिल्लक राहत नाही, किंवा आजारपण आलं किंवा काय आलं तर जे कमवत होता त्यात त्याला समाधान मिळत नव्हतं. आजकाल तरुणांमध्ये हेच आहे. मुलं पैसे कमवतात पण ते तेवढ्या पुरतीच कमवतात. आज काम मिळालं उद्या मिळेल की नाही या स्वरूपात आज गावात परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे कसं आहे, हातावरचं काम असेल ना मित्रांनो तर ते आज मिळालं उद्या मिळेल की नाही याचा भरोसा नसतो, या गोष्टीची खात्री नसते. म्हणून तसं रामचं चालू होतं. आणि मैत्रीनंतर राम एकटा गावात राहतो. श्याम मुंबई सारख्या सिटीमध्ये चांगल्या जॉबवर लागतो आणि आता तो तिकडे सेटल झालेला आहे. आता आपला सर्व फोकस रामवर आहे, कारण राम हा गावी राहतो. गाव म्हटलं म्हणजे कष्ट करा, शेतातली कामं करा, कारण शिक्षणाचा अभाव असतो. त्यामुळे संगत गुण गावातली रामला मिळते. रामचे अजून काही मित्र असतील ते होतात. आता गाव म्हटलं की तिथे कष्ट करा, संध्याकाळ झाली तर थोडं फिरून या, असा दिनक्रम असतो. त्या स्वरूपाचा दिनक्रम रामचा झालेला असतो. दिवस काळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. राम अशा मुलांच्या सानिध्यात वावरतो किंवा राहायला सुरुवात करतो की त्यांना एक व्यसन आणि एक न व्यसन करणाऱ्या व्यक्तीपासून त्याचा प्रवास व्यसन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत होतो. म्हणजे जी व्यक्ती आधी काही व्यसन करत नव्हती ती व्यक्ती आता व्यसन करायला लागते. म्हणजे ती दारू पिणे किंवा तंबाखू वगैरे खाणे अशा मुलांच्या सानिध्यात राहायला सुरुवात करते. मित्रांनो कसं आहे, एक चांगली संगत असते, एक वाईट संगत असते. आपण कोणाच्या सानिध्यात राहतोय ते पण महत्वाचं आहे कळणं. ते ज्याला कोणाला कळलं त्याचं आयुष्याचं सोनं होतं, नाहीतर माती व्हायला वेळ लागत नाही. तशीच अवस्था, त्या स्वरूपाची अवस्था आता रामची चालू झालेली आहे. कारण जी व्यक्ती, जो मुलगा आधी सुपारीचा तुकडा असतो त्याचं व्यसन करत नव्हती, ते आता व्यसन करायला सुरुवात केलेली आहे. त्याने दारू प्यायला सुरुवात केली, तंबाखू खायला सुरुवात केली. त्यासोबतच म्हणजे काम मिळालं तर करायचं, नाही मिळालं तर नाही करायचं, अशी अवस्था आता रामची झालेली आहे. पैसे असले तर दारू पियायचं, घरी यायचं, बडबडायचं, झोपून जायचं, जेवायचं, नाही जेवायचं, बडबड करून परत तसे असे दिवस ढकलत रामचा प्रवास आयुष्याचा चालू असतो. म्हणतात ना मित्रांनो, चांगल्या गोष्टी होत असतात ना तेव्हा सर्वांना चांगलं वाटत असतं. आपला ज्यात परिवार असेल, फॅमिली असेल, भावकी असेल, मित्र परिवार असेल, असं सर्वांना चांगलं वाटतं. पण जेव्हा वाईट होतं तर फक्त त्याच माणसाला किंवा त्याच व्यक्तीला दोषी ठरवलं जातं. त्या स्वरूपाचं राम सोबत व्हायला सुरुवात करतं. म्हणजे एक हीन भावना, कारण हा दारू पित असतो म्हणून त्याच्या सोबत त्या प्रकारचा व्यवहार केला जातो. त्याला बेवड्या, त्याला नको ते बोलणं सुरू होतं. आणि आपण हे समाजात बघतो, अशी चित्र बघायला मिळतात आपल्याला. जो व्यक्ती दारू पितो त्याला हे शब्द उच्चारले जातात. कारण
इज्जत कमवणं आणि इज्जत गमावणं हे माणसाच्या हातात असतं, आणि जे कसं वागायला पाहिजे हे पण एक विचार करण्याचा भाग आहे. असो, राम व्यसनाधीन झालेला असतो, व्यसनाच्या आहारी गेलेला असतो, त्याचा दिनक्रम झालेला असतो. शेतात गेला, पैसे मिळाले, घरी यायचं, दारू प्यायची, झोपून जायचं, जेवण करायचं तर करायचं, नाही केलं तर नाही करत. सुरुवातीला रामला या गोष्टी चांगल्या वाटतात. त्याला वाटतं की जे मी करतोय ते खूप छान आहे, माझं टेन्शन कमी होतं, मला चांगलं वाटतं, माझं मन मला या गोष्टीने संतुष्ट होतं मी दारू पिल्याने. म्हणून राम त्या गोष्टीच्या आहारी जास्त जायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, कोणतेही व्यसन असेल त्याचे परिणाम हे घातक होतात, वाईट होतात. जीवनामध्ये चांगलं करणारे कमी मिळतील, पण वाईट करणारे जास्त आहे मित्रांनो. त्या स्वरूपाचे रामचे मित्र असतात. त्याला तो कोणत्या डायरेक्शनला जातोय ते सांगण्याऐवजी त्याला चुकीच्या डायरेक्शन मध्ये घेऊन जात असतात, आणि समाजात आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, सर्व परिणाम शरीरावर होत असतो रामच्या. चिडचिड होणे, भांडण करणे, जेवण न करणे, दारू जास्त पिणे, ओव्हर ड्रिंकिंगने काय परिणाम होतो आता मी सांगतो मित्रांनो. लिव्हरला सूज येते, पोटात दुखायला सुरुवात होतं, आणि त्या वेदना शब्दात मांडू शकत नाही. राम सुरुवातीला कसा होता आणि कसा झाला आपण आपल्या स्टोरीतून बघितलं. मित्रांनो, एक दिवस असा उजाडतो की श्याम गावी येतो आणि आपल्या त्या मित्राची अवस्था बघतो तर अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी येतं. श्याम बघतो की माझा तोच मित्र आहे का राम, की त्याला सुपारीचं व्यसन नव्हतं, संगत चांगली होती, विचार चांगले होता. म्हणजे जो राम होता त्याचे विचार चांगले होते, त्याला आयुष्यात काहीतरी स्वप्न साध्य करायचं होतं, त्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं होतं. तोच राम एका बेडवर झोपलेला असतो. त्याची अवस्था अशी झालेली असते मित्रांनो, डोळ्यासमोर चित्र उभं करा की श्याम जेव्हा त्याला भेटायला आतमध्ये येतो, बेडवर बसतो, त्याचा हात हातात घेतो, आणि एक मित्र आपल्या भेटायला आलेला आहे, तर त्याचे डोळे श्यामच्या डोळ्यात पाणी असतं की हा माझा मित्र आहे का राम, हा पूर्वी कसा असायचा आणि काय होतो, आता हा कसा झालेला आहे. त्यावेळी राम त्याच्याकडे शब्द व्यक्त करतो, किंवा आपण बोलतो ना, मनातील भावना त्याला सांगतो की मी असा का झालो, तर मला योग्य डायरेक्शन न मिळालं, परिस्थितीमुळे मी असा बनलो. पण खरंच परिस्थिती जबाबदार असते का मित्रांनो, तर नाही. माणसाची सवय त्याला आतून पोखरून काढत असते. मनावर ताबा ठेवल्याने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते मित्रांनो. म्हणून श्याम त्याला सांगत असतो, जे झालं ते विसरून जा, पण यापुढे तरी तू दारू पिऊ नकोस. त्याला एक मायेचा आधार देत असतो. मित्र म्हटला तर असाच पाहिजे की तो श्याम रामला देत असतो आधार. शब्दांचा असू दे, आर्थिक आधार असू द्या, त्याला काहीतरी खायला घेऊन येत असतो. दिवस पलटतात आणि श्याम परत मुंबईला आपल्या जॉबवर निघून जातो. राम थोडा हळूहळू ठीक होतो, पण म्हणतात ना, सवय आहे ती अचानकच जात नाही, त्या स्वरूपाची. त्याला जे पैसे श्यामने दिले असतात की तुझ्या औषधीसाठी किंवा तुला काही वाटलं तर ते खा, तर त्या पैशाने दारू पित असतो. आणि समाजात हे चित्र तुम्हाला कुठेतरी नजरेस येत असेल. मित्रांनो, श्यामने ते पैसे दिले असतात त्याच्या चांगल्या वाटचालीसाठी की तू चांगला होशील, पण हा दारू पित असतो. याला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं की आपली परिस्थिती कशी झाली, आपण आपली अवस्थाचं काय करतोय, आपल्या शरीराची काय चालणी होतीये याकडे त्याचं काही ध्यान नसतं किंवा लक्ष नसतं. घरचे समजूत घालतात पण हा ऐकत नसतो. मेंटॅलिटी वीक झालेली असते, चिडचिड वाढलेली असते, पोटात त्याला आग झालेली असते, दारू हवी असते आणि तो दारू पित असतो.
पण बोलतात ना मित्रांनो की एक दिवस असा येतो की अति केली तर माती होते, त्या स्वरूपाची रामची अवस्था झाली. रामला अशी अवस्था झाली रामची की त्याला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, बाथरूमला जाणे, टॉयलेटला जाणे ते त्याला अवघड वाटत होतं. आणि एक मुलगा व्यसनाधीन झाल्यानंतर त्याची अवस्था या स्वरूपाची झाली. मित्रांनो, राम हळूहळू त्याला आतून दारूने पोखरून टाकलं होतं, त्याच्या मानसिकतेला पोखरलं होतं, त्याच्या मनाला पोखरलं होतं, त्याची मेंटॅलिटी अनफिट झालेली होती, त्याची चिडचिड वाढली होती, पोटात आग निर्माण व्हायची. एक दिवस असा येतो की अक्षरशः त्याचे पाय आणि त्याचं पूर्ण बॉडी त्याच्या ताब्यातून निसटून गेली असते. सांगायचा अर्थ असा आहे मित्रांनो की म्हणजे सुरुवातीला तो दारू पित होता, नंतर दारूने त्याला प्यायला सुरुवात केली मित्रांनो. म्हणून कोणतंही व्यसन शरीरासाठी धोका आहे, लाल रेड अलर्ट आहेत. त्याप्रमाणे आपण कोणत्याही व्यसनाला घेतलं पाहिजे, त्याच्या आहारी न पडायला पाहिजे, त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. एखादं व्यसन जर प्रमाणापेक्षा घेतलं तर त्याचा परिणाम घातकच होतात आणि इथे तेच झालं. रामची अवस्था अतिशय बिकट झाली. हॉस्पिटलमध्ये नेलं, मित्र म्हटला तर कोणी ना कोणी येईल असं रामला वाटत होतं आणि तेच झालं. श्यामला जेव्हा माहीत झालं की माझा मित्र राम आजारी आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे, त्यावेळी रामला भेटण्यासाठी श्याम गेला आणि या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन झालं मित्रांनो, एक संभाषण झालं. एक मित्र कसे असतात तर या स्वरूपाचे असतात की जेव्हा रामला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये तेव्हा श्याम त्याला बघायला जातो, त्याच्या बेडवर बसतो वार्डमध्ये. रामला सलाईन वगैरे लावलेली असते हातामध्ये, नाकातून नळी वगैरे टाकलेली असते. जेवण जात नाही मित्रांनो, तर डॉक्टर काय करतात, नळी टाकतात नाकातून घशामध्ये आणि मग ते कुटून वगैरे काय ते गोळ्या वगैरे देतात. त्या स्वरूपाचं रामला प्रोसेस चालू असते. फक्त राम बोलू शकत नाही मित्रांनो. राम फक्त बघत असतो की त्याच्या बाजूला त्याचा मित्र बसलेला आहे श्याम, आणि तो श्यामचा हात असा पकडतो आणि त्याला सर्व सांगत असतो की मी कुठे चुकलो, माझी चुकी काय झाली, आणि रडत असतो. रडून काय होणार आहे मित्रांनो, जे होणार होतं ते होणारच आहे. तो सर्व सांगतो, मी आता दारू पिणार नाही, माझ्याकडून चुकी झाली. पण जेव्हा ह्या गोष्टी होत असतात त्यावेळी त्याला समजून घेतलं का नाही कोणी, त्याला योग्य डायरेक्शन दिलं का कोणी नाही. म्हणजे त्याला डायरेक्शनची गरज होती, त्यावेळेला त्याच्यासोबत कोणी का नाही होतं, हा पण एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि ही काळाची गरज आहे. जो कोणी दारू पित असेल तर त्याच्यासोबत भांडण करणे किंवा शाब्दिक चकमक करणे, शिव्यागाळ करणे, त्याची अवहेलना करणे असं करणं बंद करा. त्याच्यासोबत चांगलं वागा, त्याची मेंटॅलिटीशी खेळा, त्याची मेंटॅलिटी सोबत चांगलं वागा. तो व्यक्ती दारूच्या आहारी जाणार नाही, दारू सोडण्याचा प्रयत्न करेल. इथे तेच झालं असतं की रामला कोणी समजून घेतलं नसतं, म्हणून तो जास्त दारूच्या आहारी गेला असतो. आता हॉस्पिटलमध्ये आपण जाऊया की जिथे राम आहे, श्याम बसलेला आहे आणि त्यांच्यामध्ये संभाषण चालू आहे. तर त्यावेळी राम रडत असतो, रामच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्यासोबत श्याम त्याला दिलासा देत असतो की तू ठीक होशील, टेन्शन घेऊ नकोस, पूर्वीसारखा होशील, सर्व काही व्यवस्थित होईल. पण नियतीचा खेळ असतो. शरीर आहे मित्रांनो, शेवटी शरीर आहे आणि ते शरीर माती आहे. त्याला कसं जपायला पाहिजे हे आपल्या हातात आहे. आणि रामची प्राणज्योत मावळते. या गोष्टीतून एकच शिकायला मिळेल मित्रांनो की वेळ कशी असली तर खचून जाऊ नका. आजच्या तरुणांना खास करून विनंती आहे की एखाद्या अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नका. टेन्शन भरपूर येणार आहे, ते हसतमुखाने स्वीकारा. आजचा तरुण स्वीकारतो काय, दारू, कोणतं व्यसन, तर ते चुकीचं आहे. त्यातून मार्ग काढायच्या ऐवजी तो मार्गापासून भरकटला जातो आणि नको त्या व्यसनात पडतो. त्याला वाटतं की मी जर का ड्रिंकिंग केलं किंवा स्मोकिंग केलं तर माझं टेन्शन कमी होईल. तर हे चुकीचा गैरसमज आहे त्याचा. उलट तो जास्त अडकला जातो त्यात. आणि जी परिस्थिती रामची झाली ती परिस्थिती आज तुम्हाला डोळ्यासमोर बघायला मिळत असेल.
व्यक्ती असे भरपूर राम आहेत की त्यांच्यासोबत हे असं घडतंय, समाजामध्ये हे चालू आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे असा माझा एक संकल्प असतो. मित्रांनो, एक चांगली वाटचाल करा, एक चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा, वाईट व्यसनांपासून लांब राहा, वेळेची किंमत करा. मित्रांनो, एकदा जर वेळ हातातून निसटून गेली तर पुन्हा ती वेळ परत येत नाही, किती काही केलं तरी. तसं शरीर आहे मित्रांनो, एकदा जर शरीराला इजा पोहोचली तर ते पुन्हा आधीसारखं होत नाही. म्हणून आपल्या शरीराची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा, चांगले विचार स्वीकारा, वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आपलं पदार्पण करा. या गोष्टीतून हे शिकायला मिळतं. मित्रांनो, एखादी गोष्ट वाईट असेल तर त्या गोष्टीपासून लांब राहा आणि समाजात जे घडतं ते मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. म्हणून मित्रांनो, नेहमी आनंदी राहा, हसत राहा, वाईट मार्गावर जाऊ नका. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन विषयासह, नवीन ध्येयासह, नवीन संकल्पासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.